व्यंकटराव, झालं बाबा एकदाच आपलं लग्न. मला तर खूप खूप आनंद झालाय. पण तुम्ही काय एवढे शांत बसलाय हो? बोला की काहीतरी. काय बोलू, माझ्याकडे काय बोलण्यासारखं राहिलंय का आता? साहेब काय हो, फुगायला काय झालं? सासऱ्याने अंगठीन चैन दिली नाही काय? अहो दादा, माझ्या बहिणींनी यांना मीठ घालून गुलाबजाम खायला घातला म्हणून तोंड फुगून बसल्यात. काय तेवढं एकच कारण आहे का? अजून कारण आहेत. मेवण्याला ब्राह्मणाने कान पिळायला सांगितला होता, भांडगुळाने कान चावलाय माझा. आईच्या गावात मेवण्यानी कान चावला. बोळाय हो माझा भाऊ. चेहरा बोळा न लपडी सोळा. ए मुस्काड्या, गप्पुडं बघून गाडी चालव. पण माझा भाऊ किती प्रेमाने तुम्हाला जिजू जिजू म्हणत होता हो. तरी पण रागाच्या भरात तुम्ही पायातला बूट काढून त्याला फेकून मारला. आईच्या गावात मेवण्याला बुटाने आणला. माझाच बूट मला परत द्यायला 10,000 रुपये घेतल्यात भांडगुळाने माझ्याकडनं. आईच्या गावात 10,000 रुपये. तुमच्या बहिणींनी पण मला केवढा त्रास दिला. मी काय बोलले का तुम्हाला? तुमची ती सगळ्यात मोठी बहीण बंटी जशी काय गरीब गाय असल्यागत आव्हानत होती. तुमची बहीण ती पूजी, तिने माझ्या गालाला हळद लावता लावता पर नाका तोंडात कोंबली. डोक्यात कमीच दिसती ती जरा. आणि तुमची ती बहीण रिशी फराळ बनवती का स्वतःच खाती, केवढी जाड झाली ती. आणि तुमची बहीण ती मोनी केवढा नट्टापट्टा करून आली होती. माझ्या लग्नात तिचा कशाला पाहिजे एवढा मेकअप? शायनर कुठली. माझ्या 4 बहिणींवरनं काय बोलायचं नाही, खपून घेणार नाही मी. नाही बोलणार काय, वेड्या बहिणींची विडी माया.